Hello everyone, welcome to Artistic Stitches YouTube channel. टेलरिंग कोर्स डे 24 मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत की कटोरी ब्लाउज पूर्ण कटिंगपासून, पेपर कटिंगपासून फॅब्रिक कटिंग, स्टिचिंग, फायनल फिनिशिंग संपूर्ण व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूयात. या ठिकाणी मी अगोदर मेजरमेंट सांगते. या ठिकाणी चेस्ट 38, कमर 32, पूर्ण उंची 14, शोल्डर 14, पुढील गळा 6, मागील गळा 8, बाही 6 अँड बाही घेर हा 12चा आहे. तसं पाहिलं तर ही आपली 38ची कटोरी असणार आहे. फुल साईजमध्ये एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये कटिंग आहे. फॉलो करत जर प्रॉपरली तुम्ही ह्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तुमच्या अंगावरच्या मापानुसार तर ते करू शकता. तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ. अगोदर आपण 5.5 इंचाचं मार्क करून घेतोय. 2.25 इंच आपण गळ्याचं मेजरमेंट घेतोय. 6 इंच, 2.25 इंच छान असा स्क्वेअर रेडी करून घेतोय. पेन्सिल आणि पट्टीचा प्रॉपर जर यूज केला तर फिनिशिंगला अजून मदत होते. आपला मुंडा हा 6चाच आहे. 6वरती मी मार्क करून घेतलंय. त्यानंतर आपण जी आपली चेस्ट आहे ती काउंट करणार आहोत. तर ती 38 आहे. 38 म्हणजेच 19 इंचाचं आपलं वन साईडचं मेजरमेंट येईल. त्याला जर आपण हाफ केलं तर 9.5 तसं, आणि त्याच्यामध्ये 2 प्लस ॲड करायचे म्हणजे 11.5. तर इथं थोडं मेजरमेंट कमी पडतं आहे. तर 11.5चं मेजरमेंट मी कपड्याचं जे कटिंग करणार आहोत त्यामध्ये घेणार आहे. आणि कमरेला 32 म्हणजेच 8 इंचाचं मार्क करायचं प्लस 2 इंच ॲड करायचं. त्यानंतर आपण कटोरीचं कटिंग करतो आहे. तर या ठिकाणी मी 3 इंचाची पट्टी मार्क करून त्यावरती अर्धा इंच घेऊन पुन्हा 3 इंचाचा पॉईंट करून त्या ठिकाणी मार्क केलेला आहे. 6 इंचाची कटोरी आहे. तर 6 इंचाला मार्क करून मी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आहे. त्यानंतर 1 इंचाला गळ्याला मार्क करून त्या जो आपला मुंडा आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी फ्रंट पार्टला अर्धा इंच आतमधून एक लाईन मारलेली आहे. त्यानंतर 1 इंच ते 1.5 इंच अशा 2 लाईन ड्रॉ केल्यात. त्या दोन्हीही व्यवस्थित पद्धतीने तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. खूप छान पद्धतीने ब्लाऊज रेडी होतो आपलं. तर 2.25 इंचला मार्क केला आहे. गळ्यापासून तर खालची जी पट्टी आहे तिथे ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि कटोरीची जो शेप आहे तो शेप मी त्या ठिकाणी रेडी करत आहे. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. तो कट करून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी डबल जे आहे की पेपर घेतला होता जेणेकरून बॅक पार्टसुद्धा त्यामध्ये रेडी होतो आहे. गळ्याला लाईटली कट द्यायचा आहे जेणेकरून नेक्स्ट टाईम तुम्ही बॅक साईडला कटिंग करत असताना डबल तुम्हाला मार्क नाही करावं लागणार. फ्रंट पार्ट आपण कटिंग करून घेऊयात. गळा कट करून घ्यायचा. खालची जी योकपट्टी आहे ती कट करून घ्यायची. मुंडा कट करून घ्यायचा. कटोरी कट करून घ्यायची. आणि शक्यतो प्रयत्न करायचा की जी तुम्ही प्रॉपर मेजरमेंट ड्रॉ केलं आहे त्याच्यावरच कटिंग करावी. फ्रंट पार्ट कट करून झाल्याच्या नंतर बॅक पार्टसुद्धा लगेच कट करून घ्यायचा. मी इथे लक्षात यावं म्हणून 1 इंच ॲड करणं अशा पद्धतीने राईट करून ठेवते. ज्यावेळेस आपण कटिंग करू त्यावेळेस तो प्रॉब्लेम येणार नाही. बॅक फ्रंट दोन्हीलाही केले. आता बॅक पार्ट रेडी करून घेऊयात. आपला मागील गळा हा 8 इंचाचा आहे. 8 इंच प्लस 2.25 इंच मार्क करून मी पेन्सिल आणि पट्टीच्या मदतीने ड्रॉ करून घेतलं आणि व्यवस्थित शेप दिला. एक राऊंड शेप आहे. तुम्हाला जर चेंज करायचं असेल, डिझाईन ॲड करायची असेल तर तशा पद्धतीने बदल करू शकता. आणि त्यावरती मी नावं टाकून ठेवले जेणेकरून नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी कटिंग करेल त्यावेळेस मला ते इझिली अवेलेबल होईल. प्रत्येक भागावरती त्याचं चेस्ट मेजरमेंट आणि वेस्ट मेजरमेंट म्हणजे कमरेचं माप टाकून ठेवायचं आणि त्या पार्टचं नेम काय आहे ते टाकून ठेवायचं जेणेकरून आपण ज्यावेळेस कटिंगला घेऊ त्यावेळेस जरी पार्ट आपला थोडा मागे पुढे कुठे जरी राहिला तरी आपण त्याला सहज ओळखू शकतो. आणि एकाच वेळेस जर खूप साऱ्या कटिंग असतील तर हे शोधणं खूप सोपं जातं. आता आपण प्रॉपर कटोरीचं कटिंग करून घेऊ, पेपर कटिंग. त्यासाठी मी सेंटर काढलेला आहे. फोल्ड करून तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि त्याचा शेप ड्रॉ करून घेतला आहे अगदी जसा आहे तसा.
याच्यानंतर आपण त्यामध्ये काही चेंजेस करणार आहोत, तर ते पाहूयात आता. त्याच्या दोन्ही साईडनी मी 1.5 इंचाचं मेजरमेंट घेतलेलं आहे. सेंटर पॉईंटला सुद्धा 1.5 इंचाचं पॉईंट करून मेजरमेंट घेतलंय. वरच्या बाजूने 1.25 इंच म्हणजेच अर्ध्या इंचाला थोडंसं कमी असं मेजरमेंट घेऊन खाली 1.5 इंचावरती त्याचा मार्क हा अटॅच केलेला आहे सर्कल शेपमध्ये. त्यानंतर खाली जो 1.5 इंचाचं मेजरमेंट घेतलंय त्याला आपण अटॅच करत आहोत दोन्ही साईडनी. अशा पद्धतीने आपली एकदम छान अशी कटोरी रेडी आहे. एकदम त्याची जी आपण फायनल लाईन जी घेतलेली आहे कडेची प्रॉपर त्याच्यावर जर कटिंग केलं तर एकदम परफेक्ट अशी कटोरी आपल्या ब्लाऊजच्या वर बसणार आहे. मी याचं इथेही नेम टाकून घेतलेला आहे. एक्स्ट्रा मेजरमेंट किती आहे तेही लिहून ठेवलेलं आहे जेणेकरून लक्षात यावं. प्रॉपर कटिंग करून घ्यायची, जास्त बाहेर जायचं नाही, जास्त आतमध्ये जायचं नाही. प्रॉपर कट टू कट कटिंग करायची कारण हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. यानंतर आपण छान अशा पद्धतीने फॅब्रिकवर कट करणार आहोत. मी तुम्हाला कटोरी कशा पद्धतीने रेडी होते पेपरची त्याचा एक डेमो दाखवते की कशा पद्धतीने पफ होतो. या ठिकाणी एकदम छान असा पफ होतो. सेम पफ आपल्या ब्लाऊजला फायनल लुकला पाहायला मिळणार आहे. आता बाही कटिंग करून घेऊयात आपण. तर बाहीचं या ठिकाणी मेजरमेंट आपलं त्याची लेंथ आपण 8 इंचाची घेतलेली आहे आणि बाहीची लांबी ही 6 इंचाची आहे. खालच्या बाजूने 2.5 इंच आतमध्ये घेऊन मार्क केले. उंची 1 इंचावरती मार्क केले. वरच्या बाजूने सुद्धा सेम 1 इंचावर मार्क केले. दोन्ही साईडनी अर्धा इंच मार्क करून बाहीचा शेप ड्रॉ करून घेतलाय. प्रॉपर शेप कसा आहे इथे कदाचित पेन्सिलची लाईन थोडी फेंट आहे त्यामुळे लक्षात येत नसेल, बट प्रॉपरली व्यवस्थित अशा पद्धतीने त्याच्यामधला गॅप मॅनेज करत आपल्याला मार्क करायचे. बाही घेर जो आहे मुख्य बाही घेर प्लस 2 इंच अशा पद्धतीने मार्क करून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपली बाही सुद्धा कंप्लीट होत आहे आणि ही बाही एकदम परफेक्ट अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजला सेट होते. एक्स्ट्रा मार्जिन सोडायची गरज पडत नाही. आणि जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला टेन्शन येत असेल तर मार्जिन सोडू शकता. मी या ठिकाणी आपलं जे फॅब्रिक आहे तर मेन फॅब्रिक त्याचा अस्तर व्यवस्थित प्रेस करून घेतलंय जेणेकरून कुठेही घडी राहू नये. मी जशा पद्धतीने ब्लाऊज शिवलाय पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्ही अगदी तशाच पद्धतीने फॉलो करत जरी ब्लाऊज शिवला तरी तुमची फिनिशिंगही छान येईल आणि तुम्हाला अंगावरती एकदम छान अशा पद्धतीने हा ब्लाऊज बसणार आहे. एकदम प्रॉपर मेजरमेंट मी सर्वांसोबत शेअर केलं. आता आपले जे पेपर कटिंग आहे ती पेपर कटिंग या फॅब्रिकवरती आपल्याला व्यवस्थित मॅनेज करायची आहे. जी आपली क्लोथ साईड आहे ती क्लोथ साईड आपला जो बॅक साईडचा पार्ट असतो तो ठेवायचा. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की पेपर कटिंग थोडी कमी पडते तर मी एक्स्ट्रा मार्जिन सोडून कटिंग घेतलेली आहे. तुम्ही पण तशाच पद्धतीने ॲड करा. व्यवस्थित मी बॅक पार्ट कट करून घेत आहे. प्रॉपर जी आपली कटिंग आहे मार्क केलेली तर त्याच्यावरच घ्यायचं. एक्स्ट्रा मार्जिन सोडायची गरज नाही आहे. प्रॉपर कटिंग असल्याने तुम्ही मार्जिन न सोडता सुद्धा तुमची प्रॉपर अंगाबरोबर अशी आपला ब्लाऊज हा बसणार आहे. कधी ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस प्रत्येक पार्ट हा अगोदर ठेवून चेक करायचा की आपल्याला ते फॅब्रिक व्यवस्थित पुरेपूर आहे का. जर नसेल तर तुम्ही आकारांची जागा थोडीफार बदलूही शकता यामध्ये, जेणेकरून सगळं जे पार्ट आहेत ते व्यवस्थित मॅनेज व्हावेत. आता मी या ठिकाणी ज्या पद्धतीने बसवलं आहे त्यामध्ये जे एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहतोय अस्तरचा त्यामध्ये मी बाही ॲडजस्ट करणार आहे. जर मेजरमेंट घेतलं तर त्या ठिकाणी ती प्रॉपर बसू शकते. आता ज्यावेळेस तुम्ही करत असाल त्यावेळेस जर फॅब्रिकचं मेजरमेंट थोडं कमी जास्त असेल तर तुम्ही तशा पद्धतीने मॅनेज करू शकता. मी या ठिकाणी जी कटिंग दाखवते आहे ती एकदम ओके पद्धतीने आहे. सेम फॉलो केली तरीही तुम्हाला काहीच अडचण येणार नाही आहे. या ठिकाणी संपूर्ण कटिंग फिनिशिंग सगळं काही समोर होत आहे. मागे मी काही करत नाही, जे आहे ते कॅमेऱ्याच्या समोर आहे. त्यामुळे हा व्हिडिओ एकदम पूर्णपणे तुमच्या सोबतच रेडी केलेला आहे.
फ्रंट पार्टचा एक पार्ट आपला रेडी झाला आहे कटिंगमध्ये. आता कटोरी कट करून घेऊयात. या ठिकाणी तुम्ही जी कटोरी पाहताय ही खरंच खूप छान पद्धतीने आणि प्रॉपर मेजरमेंटमध्ये कट आहे. याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन सोडायची जराही गरज नाही आहे. आता बाहीची आपण डिझाईन आहे ती पाहू शकतो. तर आपला जो कपडा आहे तो थोडा पुढे सरकवून घ्यायचा बाहीसाठी. त्या अगोदर आपली योक पट्टी आहे ती कट करून घेऊयात. एकदम जे आपण पार्ट कट केलेत ते पार्ट 80 सेंटीमीटरच्या कपड्यामध्ये, अस्तरमध्ये आणि मेन फॅब्रिकमध्ये व्यवस्थित ॲडजस्ट होतात आणि आपण ते कटही करू शकतो. त्यामध्ये आपले जे फ्रंटला जे हुक लूक पट्टी म्हणतो आपण, त्यासाठी सुद्धा ह्याचं फॅब्रिक भरपूर प्रमाणात शिल्लक राहतं. इथे काळजी घ्यायची की फ्रंट योक कट करत असताना 1.25 इंच म्हणजेच 0.5 इंच हे एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं. याच्यामध्ये जी आपण टिप देतो त्यामध्ये ते कट होतं. मी पेपर कटिंगमध्ये एक्स्ट्रा ॲड केलेलं नसल्याने मी तुम्हाला हा सल्ला देते. जर तुम्हाला त्याच मेजरमेंटमध्ये हवा असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी तुम्ही बाही पाहू शकता की एकदम परफेक्ट अशी बसलेली आहे. एक्स्ट्रा कुठेही शिल्लक राहिलेलं नाही आहे. आणि मी कटिंग करतानाही तुम्ही पाहू शकता की एकदम कट टू कट कटिंग आहे आपली. एक्स्ट्रा ॲड करणं किंवा सोडणं असं काही केलेलं नाही आहे. तरीही ही बाही एकदम छान पद्धतीने आपल्या ब्लाऊजला सेट होते. आता आपण स्टिच करण्यासाठी स्टार्ट करूयात. अगोदर बॅक पार्ट रेडी करण्यासाठी घेतलंय. या ठिकाणी बॅकला आपली कुठलीही डिझाईन नाही आहे. सिंपल गोल गळा आहे. तर जास्त वेळ लागणार नाही आहे. खूप स्पीडमध्ये आपला ब्लाऊज या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. बॅकला अगोदर आपण उलट सुलट बाजू चेक करायची. दोन्ही उलट बाजू मॅच करून स्टिच करून घ्यायचं. खालच्या बाजूलाही आपण एक्स्ट्रा मार्जिन सोडलेलं नाही आहे. एकदम प्रॉपरली आपली कटिंग असल्याने खालनं एकदम व्यवस्थित तुम्ही डायरेक्टली स्टिच करून घेतलं तरीही चालणार आहे. या ठिकाणी मी दाबटीप देऊन घेत आहे आणि त्याचबरोबर ज्या आपल्या साईडच्या बाजू आहेत ओपन त्याही सगळ्या लॉक करून घ्यायचे, प्रॉपरली स्टिच करून घ्यायचे. व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता मी ही तोंडी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतच आहे. प्रत्यक्ष करत असताना खूप वेगळे प्रॉब्लेम येतात, अडचणी येतात. तर तेही या ठिकाणी तुम्ही प्रॉपरली फेस करून ॲडजस्ट करू शकता. यामध्ये बॅक पार्टसाठी तुम्ही सिंपल नॉड लेस ॲड करू शकता. ॲज अ रिक्वायरमेंट मी या ठिकाणी असं काही केलेलं नाही आहे, पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता. आता आपण बॅक टक पॉईंट घेऊयात. त्यासाठी आपण जी आपली शोल्डर पट्टी असते ती मधून फोल्ड करायची, त्याचा सेंटर घ्यायचा आणि त्यानुसार 4 इंचावरती मार्क करून दोन्ही बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. एकदम छान पद्धतीने आपलं बॅक पार्ट रेडी आहे. आता फ्रंट पार्ट रेडी करून घेऊयात. अगोदर काळजी घ्यायची, तुम्ही नवीन जर असाल तर दोन्ही पार्ट व्यवस्थित शेजारी ठेवायचे. त्यावर त्यांचं मेन फॅब्रिक ठेवायचं, व्यवस्थित चेक करायचं आणि नंतर स्टिच करायचं. अदरवाईज बऱ्याच वेळा तुम्ही डायरेक्टली गडबडीत जर करायला घेतलं तर मागे पुढे पार्ट होतात, ते पुन्हा उसवावे लागतात, पुन्हा स्टिच करावे लागतात. वेळही खूप जातो आणि मोरलही डाऊन होऊ शकतात. तर अगोदरच दोन्ही पार्ट शेजारी ठेवून चेक करून घ्यायचे. सगळ्या बाजूने प्रॉपरली स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपण कटोरीचा भाग घेऊयात. फ्रंट पार्ट आपण प्रॉपर रेडी करून घेतोय. आता दोन्ही पार्ट शेजारी ठेवून चेक करून घ्यायचे आणि त्यानंतर स्टिच करायचे. कटोरी सगळ्या बाजूने लॉक करून घेतल्याच्या नंतर आपण पुढचा पार्ट जो आहे तो मी प्रॉपरली दाखवत आहे कशा पद्धतीने अटॅच करायचा आहे. आपल्याला पब घेण्यासाठी कटोरीला एक स्पेसिफिक मेजरमेंटमध्ये स्टिच करायचे. तर खालच्या बाजूने 1.5 इंच, वरच्या बाजूने 2.25 इंच मार्क करून घेऊन स्टिच करायचे. आणि काळजी घ्यायची की मॅक्झिमम 2 वेळाच टिप द्यायची, त्यापेक्षा जास्त द्यायची नाही, त्याने फिनिशिंग डल होते. या ठिकाणी आपलं फ्रंट पार्टचे जे कप आहेत ते रेडी झालेले आहेत. कटोरी रेडी आहे. आता या ठिकाणी आपण स्टिच करून घेऊया. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम प्रॉपरली अशी आपली कटोरी या ठिकाणी सेट झालेली आहे. कमी पडलेली नाहीये, जास्त झालेली नाहीये. डबल स्टिच करून घ्यायचंय
जर एक्स्ट्रा थोडंफार राहत असेल तर ते कट करून घ्यायचं आणि दोन्ही एकसारखं करून घ्यायचं दोन्ही पार्ट. आणि आपण लक्षात ठेवायचं की आपण कस्टमरचे ब्लाऊज कंप्लीट करतोय, तर ते करत असताना ते उसवले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची, म्हणजेच डबल स्टिच द्यायचं. ही एक खूप छान पद्धत आहे योग जोडण्याची. याच्यामध्ये फिनिशिंग खूप छान येते, कुठलीही साईड ओपन राहत नाही, प्रॉपरली क्लोज होतात दोन्ही बाजू. तुम्ही व्हिडिओमध्ये प्रॉपर पाहू शकता. सेम पद्धतीने जरी फॉलो केलं तरी पण तुम्हाला फिनिशिंगला खरंच खूप रिझल्ट येईल. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचंय. सेम पद्धत दुसऱ्या बाजूने उलट सुलट अस्तर मेन फॅब्रिक पकडायचं आपल्या फ्रंट पार्टला, स्टिच करून घ्यायचंय. त्यानंतर व्यवस्थित इनर साइड रोल करून आतमध्ये घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने स्टिच करून बाहेर काढून घ्यायचं. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने रेडी होत आहेत. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट हा रेडी आहे. अजून आपल्याला गोट आणि हुक लूप पट्टी रेडी करायची आहे. त्या अगोदर आपण लूप पट्टी रेडी करतोय. जर कपडा कमी पडत असेल तर एकमेकांना स्टिच करून तुम्ही अटॅच करून स्टिच करू शकता. मी या ठिकाणी लूप पट्टीसाठी जे कपड्याचं फॅब्रिक आहे तेच प्रॉपरली यूज करते. एकदम छान अशी फिनिशिंग येते. आतल्या बाजूने स्टिच करायचंय, खालच्या बाजूने थोडंसं फोल्ड करून मग स्टिच करायचंय, का तर ती बाजू ओपन राहू नये यासाठी. जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याच ठिकाणी व्यवस्थित मेजरमेंट घेऊन त्या ठिकाणी मॅच करून अटॅच करायचंय. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने लूप पट्टी रेडी आहे. आता हुक पट्टी रेडी करून घेऊयात. ती आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूला लावायची. आणि आतल्या बाजूला फोल्ड करून ही डबल स्टिच करून घ्यायचंय. आता आपण गोट रेडी करणार आहोत. जर तुम्हाला गोट बसवताना प्रॉब्लेम येत असेल तर आतल्या बाजूला दाबटीप जरी देऊन घेतली तरी चालेल. आता गळ्याच्या दोन्ही बाजू एकसारखे करून घ्यायचे. आता गोट करण्याची प्रोसेस या ठिकाणी पाहूयात. एक आपल्याला तिरप्या पट्ट्या घ्यायच्यात. सरळ पट्टी कधीच कट नाही करायची, तिरपी करायची, जेणेकरून ती स्ट्रेचेबल राहते, घडी पडत नाही आणि फिनिशिंगला छान येते. आता या पट्ट्या आपण एकमेकींना जोडून घेऊयात. आता आपण गोट करायला घेऊयात. तर पट्टी आपण अटॅच करून घेतल्याच्या नंतर ती फोल्ड करून व्यवस्थित एकदम थोडंसं मार्जिन सोडून स्टिच करून घ्यायचे. जर एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहत असेल तर तो कट करून टाकायचा आणि छोटे छोटे कट घेऊन फोल्ड करायचं आणि एकदम नकळत थोडंसं मार्जिन कपड्याचं सोडून स्टिच करून घ्यायचं. गोटचा प्रॉपर व्हिडिओ मी इन फ्युचर नक्कीच अपलोड करेल. प्रॉपर फक्त गोटचा व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यानुसार तुम्ही आत्ता बनवू शकतात गोट. आणि जर गोट जमत नसेल तर दाबटीप टाकून आतल्या बाजूला पट्टी फोल्ड करून तुम्ही रेडी करू शकता. तर अशा पद्धतीने आपला गोट रेडी झालेला आहे. थोडक्यात आपला फ्रंट पार्ट हा कंप्लीट झालेला आहे. आता आपण पुढची प्रोसेस सुरू करूयात. यासाठी आपल्याला शोल्डर बॅकचे आणि फ्रंटचे अटॅच करून घ्यायचे. प्रॉपर डबल टिप देऊन स्टिच करायचे दोन्ही बाजूचे शोल्डर, फ्रंट पार्ट बॅक पार्ट अटॅच करून. मेजरमेंट चेक करायचं आणि त्यानंतरच पुढची प्रोसेस स्टार्ट करायची. व्यवस्थित टिप देऊन घेतल्याच्या नंतर आपल्याला आता करायचेत बाही अटॅच. यासाठी उलट सुलट बाजू चेक करून बाहीला स्टिच करून घ्यायचंय. नंतर दाब टिप देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्व बाजूने लॉक करून घ्यायचं आपल्याला स्टिच करून. सेम प्रोसेस दुसऱ्या बाजूच्या बाहीसाठी सुद्धा यूज करायची. याच पद्धतीने आपल्या दोन्ही बाही छान अशा रेडी होतील. दोन्ही बाहींची प्रोसेस मी दाखवलेली आहे. त्याच्या अगोदर
आपलं रेग्युलर एक रूल फॉलो करायचा की चेक करून पाहायचं दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवून आणि नंतरच स्टिच करायचं. अदरवाईज जर लक्षात नाही आलं तर सेम रूल, सगळे स्टिच काढायचे, पुन्हा स्टिच करायचं. आता एक गोष्टीची काळजी घ्यायची की बाहीचा सेंटर काढायचा, आपल्याला लाईटली कट द्यायचा. दोन्ही बाहींना सेम प्रोसेस करायची आणि ज्यावेळेस आपण बाही जोडायला घेऊ त्यावेळेस तो सेंटर पॉईंट हा सेंटर पॉईंटलाच आला पाहिजे. जी जास्तीची बाजू येते बाहीची ती पुढच्या बाजूने येणार. जे आपलं एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहील तो कट करून घ्यायचा. सेंटर पॉईंट लक्षात ठेवायचा, कारण बाही आपली परफेक्ट आहे. जर कपडा शिल्लक राहत असेल तर तो कट करून मायनस होतो त्यामधून, बट असं झालेलं नाही. आपली बाही प्रॉपर स्टिच झालेली आहे. आपण वन साईड रेडी करून घेऊ. सेम प्रोसेसने दुसरी साईड सुद्धा रेडी करायची. आपल्याला सुईची बाजू करून त्या ठिकाणी स्टिच करून घ्यायचंय. एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा आहे आणि पुन्हा आतल्या बाजूने फोल्ड करून स्टिच करायचं. सेम प्रोसेस आपल्याला दुसऱ्या बाजूनेही करायची आहे. बाहीचा सेंटर पॉईंट आणि आपल्या मुंड्याचं सेंटर पॉईंट अटॅच करायचं, स्टिच करायचं. यामुळे काय होतं की आपली दोन्ही बाजू ज्या आहेत ते एकदम परफेक्ट अशा पद्धतीने रेडी होतात. डबल टिप द्यायची आहे. सेम प्रोसेस आपल्याला दोन्ही बाजूंनी अटॅच करायचं आहे. सुईच्या बाजूने टिप घ्यायची आहे. जे एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहील, कमी जास्त असतो थोडाफार, तर तो कट करून टाकायचा आहे. उलट बाजू घ्यायची आणि स्टिच करायचं आहे. आता मी हे तुम्हाला एक कॉमन मेजरमेंट सांगितलंय फिटिंगचं, तर तुमच्या अंगावर जे माप आहे त्याच्यानुसार तुम्ही या ठिकाणी मेजरमेंटनी स्टिच करू शकता. फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. फ्रंट पार्ट एकदम छान पद्धतीने पफ आलेले आहेत. फिनिशिंग सुद्धा खूप छान आहे आणि एकदम परफेक्ट मेजरमेंटने आपला ब्लाऊज रेडी आहे. अंगाच्या मापावर जर फिटिंग केली तर खूप छान पद्धतीने हा ब्लाऊज बसणार आहे. तुम्हाला कुठलीच तक्रार यामधून येणार नाही. एकदम छान ब्लाऊज रेडी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.